एकची निराळे हरीचे नाम धरोणी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठवले 924 नंबर असा तुको बरं आहे का
अवघाची आकार ग्रासीला काळे अवघाची आकार ग्रासीला काळे एकची निराळे हरीचे नाम धरोणी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल ना सोन खरे नव्हे धरोणी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले तुका म्हणे आता उपाधीच्या नावे तुका म्हणे आता उपाधीच्या नावे आणि देवे विटमल तुका म्हणे आता उपाधीच्या नावे आणि देवे विटमल धरोणी राहिलो अविनाश कंठी जीवन हे पोटी साठविले विठाला ग्रासीला काळी एकची निराळे हरीचे नाम धरोणी राहिला विनाश कंठी जीवन हे पोटी साठविले पांडुरंगा धरो स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मधवरी आता नमो श्री ब्रह्मा कुमारी जी हंसा रुडवागेश्वरी विनाश दक्षिण करे विजय मूर्ती सर्वदा नमन माझे गुरुवर्या सुख मूर्ती करुणालया नमो संत श्रोत्याच्या पाया अभेद वेदा करुणी आता नमो श्री पांडुरंगा यावे तुम्ही गतीची प्रसंगा निर्सोनी माझ्या भवभंगा करी कृपा मधवऱ्या ओम नमो ज्ञानेश्वरा कथेचे श्रवण जरी न होय मनन निध्यासन तरी ते कथा होय शून्य जेवी मैथुन म्हणण्याच्या नाम
परमात्म्याच्या रूपानं कीर्तनाचा योग येतो. कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी, किंवा कीर्तन चांगन होय अंग हरिरूप. हरिमुखे गाता हरपरी चिंता त्या नाही मागोता जन्म नेमुनाकन हरिनाम सप्ताह. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस. आजचा योग आहे श्रोते सज्जन हो. एक तर चैत्र महिना आहे, नाथषष्ठी पासून ते राम जन्म रामनवमी म्हणतो आपण त्याला, आणि हनुमान जन्म म्हणजे हनुमंताचा जन्म सोहळा. आणि असं करत करत भक्ती विजय ग्रंथाचं पारायण, 5 मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा चाललंय आपलं इथलं सत्संग मंडळ अर्थात चॅरिटेबल ट्रस्ट अर्थात चिंचगाव टेकडी. महादेवाचं मंदिर आहे. झाली गर्भाची रचना ठाऊक नाही दोघांना. तुझी आई होती तानी तेव्हा कोठे होता सखानी. तुझा बाप होता बाळ तेव्हा कोठे कंटीला काळ. बापच लहान होता तेव्हा काळ कुठे कंटला, आणि आई लहान होते तेव्हा तुम्ही कुठे होते. आमचे खरं पाहिलं तर गाणेगावकर महाराज जुना काळ आठवण येते महाराजांची, आणि येणं साहजिक आहे. बापचेचं लग्न परंड्यामध्ये लावलं, आणि सुभाष काका कृष्णा दाजींचे चिरंजीव बारंगुळे शेलगाव मार्कंड शेलगाव. आणि जाता जाता महाराजांची आठवण आली, भेट घेतली, ती अंतिम भेट ठरली गेली. आणि त्यानुसार वस्तूला दिलं जातं ते नाम आहे. व्याकरण शास्त्र आहे. वस्तूला दिलं जातं ते नाम आहे. नामाचा निर्देशक सर्वनाम आहे, आणि दोन्हीचा संबंध दर्शवणारा शब्द विशेषण आहे. हे व्याकरण शास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणून महादेव मंदिर, सत्संग सेवा मंडळ, आणि त्याच रीतीनं भक्ती विजय ग्रंथाचं चाललेलं पारायण. आणि चैत्र महिना कृष्ण पक्षातला आजच्या द्वादशीचा पर्व काल होता वरोथिनी एकादशी. भक्ताने देवाच्या जवळ राहणं याला कालची वरोथिनी एकादशी. आणि आज 12 म्हणजे द्वादशी आहे. नासा पुटोनी 12, जो जातशी अंगुळे 12, तो गच्च धरुणी मागारा घाली जो, म्हणजे 5 मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा. आणि असं करत करत 17वं वर्धापन दिन. हरिभक्ती परायण व्यासपीठ चालक मुकुंदजी महाराज, तसेच पवार महाराज, गायकवाड महाराज, कृष्णाजी महाराज, अकुलगावकर, कदम महाराज, अनेक आमचे घाणेगावचे जुने चोपदार, बाबाजींच्या काळातले मूळ तपकेरी महाराज, त्यानंतर थोर ब्रह्ममुहूर्त ब्रह्म ऋषी अधिकारी रामानंद सरस्वती, आणि आता शिवचरण या, असे हे मालिका परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आणि त्यातल्या त्यात आजची द्वादशी आहे. द्वादशी बद्दल ऐका, माऊली सांगतात, नासा पुटोनी 12, जो जातशी अंगुळे 12, तो गच्च धरुणी मागारा घाली जो. सहज अवस्थेमध्ये आपला 12 बोट वायू चालतो. ते एक बोटानं जिंकत एका जागी यावा म्हणजे आजची द्वादशी ठरते. आणि या द्वादशीचा पर्यकाल वाराचा कुठला वार महाराज? आमचे बांधण चोपदार, बाकीचे नांदो, पण आमचे बांधण चोपदार पेटी वादळ हे एकत्र आले, तांकरी आले, त्याच्याशिवाय श्रोत्याशिवाय शोभा नाहीच. चंद्रामृतू द्रवता धीर होय, परी हातवटे चंद्रिके आहे, मनोने वक्तानो हे श्रोते निविन. श्रोते तुम्ही महेश्वराच्या मूर्ती. मन लावून ऐकलं तर, नाहीतर कीर्तन झाल्यावर कुठली मूर्ती कळते आपल्याला? पंक्तीची संगती पंगती देवासने घरे, नित्यानित्य जेवढे त्याची साथ. नित्यानित्य जोडलं जातं. काय जर म्हणलं का सगळेच ऐकायला असावे असं काय नाही महाराज. काय जर महाप्रसाद कशासाठी केले म्हणजे काय सरळ बोलून जातात, केले कशाला आम्ही नाही आलं तर खरं आहे. पण हा सुद्धा अध्यात्म ज्ञानाचा प्रसाद. पाहे प्रसादाची वाट तसा तोही प्रसाद घ्यायचा आपल्याला. बरोबर 9:55 थांबवायचंय, आणि तेथून पुढे 11 वाजता खाना दनादन कारगिलचं महायुद्ध आहे. आणि म्हणून परमात्म्याला आकडायचंय. द्वादशीचा पर्व काळ वारातला बुधवार आहे. आपल्या शरीरामध्ये वार सांगितले शास्त्रात. लक्ष्मण शक्तीचे 5वा अध्याय सांगायचा छंद आहे.
बऱ्याचशा गावाला ओळखेन शक्तीचा 5वा अध्याय म्हणलं की महादेव स्वामी भाषा तुमच्या कृपेनं बोलतोय, अभिमानानं नाही. पण त्या 5व्या अध्यायापेक्षा आजचं चिंतन फार महत्वाचं. कीर्तन चांग कीर्तन चांग आणि हनुमान वहिनी मंडळ आपलं कोरडोवाडी त्यांचा महाप्रसाद सगळंच घ्यायचं आहे. कथा भागातून कथारस ऐकायचा, अध्यात्मातून उतरण्याचं ज्ञान ऐकायचं. दान देणे गुरु बलिजो जेणे ग्रंथ ग्रंथार्थ होईज जैसे निमुळ संचन शोध शाखा फल संतोष. ते आपल्या शरीरातच वार आहे, त्यातलं बुधवारचं चाललंय आपलं. मंगळवार आधार चक्रात आहे, मूलाधारम स्थितोष नित्यम. गणपती आदर्शिष्य महाराज मला म्हणायला लावायचे त्यावेळा अथा तो ब्रह्मजिज्ञासा सर्व ज्ञान मंतव्य ब्रह्म ऋतो वच्मी सत्यम वच्मी अवत्ममाम अववक्तारम अवधातारम अवश्रोतारम. कशात आहे? गणपती अथर्वशीर्षात येतं. गणपतीचा मंत्र म्हणताना देवा तुझे गणेशो सकलार्थमध्ये प्रकाशो मने निवृत्ती दासो अवतारे जोगी. अजून व्याख्या केले. आकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. म्हणजे आधार चक्रात मंगळवार आहे कालचा एकादशीचा. आणि आता स्वादिष्टान चक्र शिष्णद्वार म्हणतात त्याला. अध्यात्मात बोलावं, बाहेरचं मात्र त्याला रंगवत बसायचं नाही त्या इंद्रियाला. शिष्णद्वार तिथं वारातला बुधवार आहे. जार स्वेद झांड जुगदवे 4 खाण्यातून ब्रह्मदेव जगाची उत्पत्ती करतात सावित्रीला घेऊन. आणि म्हणून त्यापैकी 84 लक्ष जन्म फिरक्यात औचित प्राप्त नरदेह. त्यासाठी मनुष्य देहाला आल्यावर करावं काय? आळवावं कुणाला? भगवंताला. 11वा श्रीपती झाले बघा हरिपाठ. उत्तम महाराज पंढरपूरकरांचं प्रवचन झालं. आता अध्यात्म किरूपानं कीर्तन कथावार अभंगाचा अनुबंध कीर्तनकारानं सांगावा लागतो. नियम आहे कीर्तनकाराला. आणि अभंगाचा अनुबंध सांगावा. आणि शिवाय अधिकार आपलाही असला पाहिजे ना ऐकणाऱ्याला कळलं पाहिजे. काय काय वेळा अवघड होतं. देहावरनं सांगितलं मुकुंद महाराज आम्ही पहिल्यांदा बोलत बसलो तेव्हा म्हणजे अभंग सोपा घ्यावा. पण आम्ही सांगितलं अभंग झालेला आम्हीच घेत नाही, नवा असतो. सवय आहे, छंद आहे. तुका म्हणे छंद आहे मन गोविंद हे गोविंद. आणि त्यात पुन्हा अध्यात्म कळत नाही म्हणून सोपं सांगा. खरंच आहे ते सुद्धा. पण अध्यात्म कळत नाही एवढं जरी कळलं काका महाराज आपल्याला अवघड समजत नाही. याला म्हणायचं अनसूट ब्रह्मचारी. सरळ मोकळं मन मनानं म्हणतं मला अध्यात्म कळत नाही. अजून एक आहे का? अध्यात्म कळत नाही एवढं जरी कळलं तर अजून काय कळायचं राहिले. काय काय म्हणतात इकडून आता अवघड सांगितलं ह्या कानातून त्या कानात निघून जातं किंवा डोक्यावरून जातं. बरेच जण म्हणतात महाराज अध्यात्म सांगितलं डोक्यावरून जातं. हे माहित का? 5व्या अध्यायाला ग्रंथ आम्हीच दिला आमच्या सासरवाडीचा. पण शक्तीला आमंत्रण नाही केले. शेवट त्यांच्या त्याने मन मोकळेपणाने केले, छान केले. पण बोलवणाऱ्यांना कान आहे त्याचं कारण अध्यात्म कळत नाही. अध्यात्म कळत नाही, डोक्यावरून जातं हे जरी कळलं. कानात गेलेलं कळलं ना, डोक्यावरून गेलेलं कळतं म्हणल्यावर किती हुशार म्हणावं. याला म्हणायचं कळत नाही एवढं जरी कळलं तर दुसरं काय कळावं. म्हणजे मन मोकळं माणूस म्हणतो आय एम नॉट unknown, I am is unknown and I am not known about that question. किंवा त्या कीर्तन आणि त्या अध्यात्म त्या अध्यात्मामध्ये मला काही कळत नाही. मन मोकळं सांगितलं तर बरं होतं म्हणून शास्त्र सांगतं. 2 मूर्ख एका जागी येतात तिथं वितंडवाद होतो. 2 ज्ञानी एका जागी येतात तिथं विचाराची देवाणघेवाण होते. आणि ही येडं एक शहाणं एका जागी आलं तर ज्याला कळतं ते शहाणं येण्याला सांगतं पण येडं काही घेऊ शकत नाही. काय घेत नाही त्याला काही कळतच नाही.
पण कळत नाही. एवढं जरी कळलं तरी एवढं शान होतं. वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो. आणि हे करण्यासाठी देवाला आळवावं लागतं. कसं? 11व्या श्रीमध्ये येणे म्हणले तर झालं, पण आळवेता 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 धावगाले ऐसे प्रेमाचे फुगे ऐसे प्रेमाचे फुगे सुरुवात आहे. ठाईचे चाल घ्यावे, विठ्ठल विठ्ठल करत विठोबा रुक्माई घ्यावं. आणि भैरवी ते कीर्तनाचा समारोप. हे शास्त्र शुद्ध कीर्तन कोण करतं? बुद्धी करते. श्रवण कोण करतं? करुण्या शुद्ध मन नारायण स्मरावा. तरीच हा तरी जय सिंधू भवबंध तोडून या. भवबंध संसार बंधन तोडावे पण किती बंद तिन्ही बंद तुटते. साही पदर मिटते नवविध बन जाते गात्राचे गा. आणि म्हणून 17वा वर्धापन नाही 5 मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा. नुसता 17वा राहणार नाही, काही कालामध्ये येईल कुठं परिपूर्णतेने पाहिलं तर प्रेमाच्या रूपाने रौप्य महोत्सव होईल. 25 वर्ष होणार. 17 झाले, अजून 8 झाले की रौप्य महोत्सव. पुढे सुवर्ण महोत्सव 50वा. रौप्य महोत्सव 20% म्हणजे 25%. 25 झालं 50 सुवर्ण महोत्सव. आणि हिरण्य महोत्सव 61 साजरी केलं. आणि हिरण्य महोत्सव 75 वर्ष झाल्यावर. आणि शतवर्ष अर्थात शतवर्षाची गणना आहे. तुम्ही वासुदेव वासदेव म्हणा, तुम्ही 8वा मधुसूदन आहे, तुम्ही वासुदेव वासदेव म्हणा. आणि शतक पूर्ती व्हायला 100 वर्ष व्हावे लागतील. आता झाले 17 वर्ष. आपणच केवळ असं नाही, पुढची पिढी राहील. पण शतक हे निश्चित आहे. पण हे कळलं कोणाला? मनाचे देवता चंद्र आहे, बुद्धीचे देवता ब्रह्मा आहे, चित्ताचे देवता नारायण आहे, अहंकाराचे देवता रुद्र आहे,
अंतकरणाची देवता विष्णू आहे. म्हणून त्या विष्णू परमात्मा बद्दल वर्णन केले. हा देव आपल्या हृदयात भरून किती मोठ उरला. पुरुष अथर्व शिष्या सांगितले अवतिष्ठंतम दशांगुलम आम्हाला गी बहु कष्टानी शिष्यामध्ये हा देव 10 बोट उरला. 12 बोट सहज चालतो. 4 2 8 4 3 12. 2 काढा मेंदूपणे जाऊ दे दोरीने एकचे घोंगडे मेंदूपणाचे झाले बोलवण. दत्ताच्या आरतीत आपण म्हणतो किंवा रामाच्या आरतीत जय देव जय निज बोध रामा. बोध माहिती आहे पण निजबोध म्हणजे स्वतःचा अनुसंधान पाहिजे. म्हणून वस्तू जशी आहे तसं कळलं त्याला यथार्थ ज्ञान म्हणतात. वस्तू आहे एक पण भासते वेगळी त्याला विपरीत ज्ञान म्हणतात. देवाचे 10 अवतार आपल्या शरीरात आहेत. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण पांडुरंग आणि कलकी पुढे 10वा. काय काय वगत म्हणतात कलंकी पुढे 10वा. कलंकी नाही कलकी नावाचा अवतार 12 हाताचे तलवार गेला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कीर्तन आहे पण रामायणच कमी आहेत म्हणून तिकडे जरा संस्कार देणार. परवा एका गुरुजीनं पोराला विचारलं 10 गावाच्या नावात 50 गावाचे नाव आले पाहिजे त्यातल्या त्यात 52. वर्ग हुशार होत. कीर्तनकाराचा संस्कारित मुलगा होता. बीजेची झाले तरू भांगारूचे अलंकारो कैसे एका विस्तारो ते हे जग. कीर्तनकाराचा मुलगा असल्यामुळे संस्कारित होता आणि त्या मुलाने गुरुजीला सांगितलं तुम्ही 10 गावात 52 गावं झटपट सांगा म्हणताय पण मला 10 गावं घ्या नावं घ्यायची काही गरज नाही. 2च गावात काम होतंय म्हणला 52 गावाची. कोणचे 40 गाव आणि 12 मध्ये झालं म्हणला 52. कशाला बाहेर जायचं. बघा पोरं सुद्धा हुशार असतात. बाल्यावस्थेत माकड आहे की नाही. बसायचं ना पुढच्या पंक्तीला. बाल्यावस्थेत माकड तरुणपणे बोकड प्रौढ झालं की गाढव म्हातारपणे कुत्रा नाहीतरी गाय थोडी स्वान सुकरे बापुडे. आणि म्हणून बाल्यावस्थेतला सुद्धा मुलगा त्याला उत्तर देतो गुरुजीला 10 गावाचे नाव कशाला लांबवायचंय. तसं 9:55 काय लांबवायचंय सोपं चालूया. कारण आपल्याला रामायणामुळे सामान्य दशेत बोलायची सवय आहे. त्यामुळे अध्यात्म जरी नाही कळलं तर सिद्धांत म्हणून सांगायचं. ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे साधूचे संगत तर नोपाय. सोपं सांगायला काही अवघड नसतं. म्हणून 10 गावात 52 गावं कशाला 2च गावात 52 गाव होते. या महाराष्ट्रात गाजलेलं बारामती आणि तिकडलं 40 गाव विदर्भातलं खानदेशातलं 40 आणि 12 झाले म्हणजे 52. काय गरज आहे बाकीच्या गावाची. पण आपली ओळख आहे का आजच्या कीर्तनाचा हा अनुबंध चतुष्ट आहे. माझ्या दृष्टीने अभंग नवा आहे. झालेल्या अभंगावर सेवा नसते. त्यामुळं अवघाचे आकार ग्रासीला काळे एकची निराळे हरीचे नाम हा अभंगाची सुरुवात आहे. पंचगत गुरु तुकोबर आहे. 4थ्या दिवसाच्या कीर्तन पुष्पाची रचना करतात. आजचा आपलं कीर्तनाचा दिवस 17वा वर्धापन दिनाच्या या वर्षीच्या कोणचं आहे
वैवस्वत मन्वंतरे कलियुगे भरतवर्षे भरतखंडे आणि कुठलं संवत्सर आहे शुभकृत नाम संवत्सर आहे पंचांग आहे शुभकृत नाम संवत्सर आहे शके किती आहे 1944 पंचांग बदललंय मागे लवले ना 1943 आणि आता 1944 शक आहे आणि शुभकृत नाम संवत्सर आहे त्या पंचांगामध्ये दिलेलं असतं वार तेथे नक्षत्र योग आणि करण या 5 अंगाला पंचांग असं म्हणतात तसं आमच्या सुद्धा देहामध्ये मन बुद्धी चित्त अंतःकरण आणि अहंकार या 5 अंगाला अंतःकरण पंचक म्हणतात मग यासाठी काय करावं जिंकावा अहंकार येणे नामेश्वर हा येणे काय कृपा पुढे केर अहंकाराचे गोडी सांगितलेली आहे आणि म्हणून आपण कीर्तन करत असताना एक चिंतन घ्यावं कोणचं तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे तुका म्हणे निरंजनी आम्ही बांधलेले घर निराकार निरंतर राहिलो से निराभासे पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही आणि आता चरण घेतलेलं तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध आणि ते नित्य शुद्धता अहंकार सोडल्यानंतर आहे जिंकावा अहंकार येणे नामेश्वर येर काय ते बापुडी केर अहंकाराचे गोळी आणि ते अहंकार सोडावा असं म्हणतात पण सुद्धा उपवास करावा म्हणतात पण उपवास घडत नाही आणि त्यासाठी साधू संगती साधूचे संगती करणोपाय म्हणून 2 मूर्ख एका जागी आले की भांडण होतात मोरी महाराज 2 ज्ञानी एका जागी आले की सुसंवाद होतो आणि एक ज्ञानी एका ज्ञानी आले की ज्याला कळत नाही त्याला कळणार सांगतं तसंच मूर्ख एका जागी आले की भांडण होतात त्याचा अर्थ पती पत्नीचा संसारात भांडण होतच असतं ते तात्विक असतं कल्पित भेदात भांडण नसतात आणि वास्तव भेदात झाल्याशिवाय राहतच नसतात म्हणून कल्पित भेद संपावा वास्तव आभेद प्राप्त व्हावा पण बायको नवऱ्याला भांडते तुम्हाला काही कळत नाही मी माझ्या मुलाला वकील करणार आहे नवरा म्हणला तुझं जाऊ दे मला जास्त राग येतो तुझा मी माझ्या मुलाला डॉक्टर करणार आहे नेमका कीर्तन बाबांच्या बैठकीत लग्नाचे सोहळे होत होते लोक घाण करायला म्हणून बंद केलं ते झाले खांडवीचे लिंगायत गोष्टी त्यांचं लग्न आम्ही इथं लावलं होतं पुन्हा महाराजांनी घाण बघून दुर्गंधयुक्त लोक करतात म्हणून मंगल कार्य महाराजांनीच बंद केलं होतं तसं लग्न झालं नवीन नवरा नवरी भांडतात मुलाला वकील करायचा आहे बायको म्हणते नवरा म्हणतो डॉक्टर करायचा आहे आणि योग आला कीर्तनाचा आज जसा आपल्या 4थ्या दिवशीचा योग आलाय पंचप्राणमूर्ती प्रतिष्ठा 17वा वर्धापन दिन आहे त्या निमित्तानं चैत्र शुद्ध वद्य द्वादशीचा योग बुधवारचा आला कीर्तनाचा आपल्या टेकडीवर होता आणि महादेवाचं मंदिर तसा अचानक महाराज एक सापडलं दोघाच्या आडकीच्या सुपारीसारखं महाराज तुम्हाला आमचे पंगत आहे तुम्हाला जेव घालू पण भांडण मिटवल्याशिवाय नाही महाराज म्हणजे काय भांडण आहे वादी आणि प्रतिवादी येऊ दे आमच्या कोर्टात
बायको म्हणले वादीच आहे का अगोदर का केस केले मुलाला वकील करायचंय प्रतिवादीला विचारला नवऱ्याला काय कारण आहे त्याने सांगितलं मुलाला डॉक्टर करायचंय महाराज म्हणले ज्याच्यामुळे चाललंय हे कोर्ट कचेऱ्यात भांडणं जो हु इज अ मॉडिफिकेशन ऑफ दॅट क्वारल या भांडणाला निमित्त कारण कोण आहे त्या मुलाला बोलवा त्याला विचारू व्हॉट इज युअर चॉईस तुझी आवड काय आईच्या म्हणण्यानुसार वकील व्हायचंय का बापाच्या म्हणण्यानुसार डॉक्टर व्हायचंय कॉल दॅट बॉय युअर सेल्फ आणि तुमच्या मुलाला बोलवा म्हणल्यावर महाराज म्हणले पोरग येणार नाही काय येणार नाही अजून झालंच नाही अरे ते झालंच नाही त्याची वार्ता कशी काय माया आहे का माया सुद्धा असेच आहे अवघाच्या आकार ग्रासेला काळे एकच निराळे हरीचे नाम होतेल प्रमाण पण धरोणी राहील अविनाश कंटे अविनाश करे पुढे आम्ही असे लावी मनातिशय गोविंदाचे पण आकाराला नाश आहे निराकार परमात्मा आहे निर्गुण सगुण अनेक संसार संसार हा बद्ध आहे बाधक दशेतला आहे अवघाचे संसार केला ब्रह्मरूप कदा विठ्ठल स्वरूप म्हणून या पण हे सगळं करण्यासाठी सगुण हे शव्य आहे सगुण हे शव्य रूपाने आहे आणि निर्गुण हे देह आहे कळून घेतलं पाहिजे अवघड जरी असला तरी आत्मज्ञानाविना पारका सर्व कर्म निरंतकम कळत नाही हे माहिती आहे पण कळून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून संसारामध्ये आपण अज्ञानानं पडतो आणि अदृष्टाने सुख दुःख भोगतो ते तोडण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात अवघाची आकार घासेला तारे अवघाची आकार घासेला वस्तूला दिलं जातं ते नाम आहे नामाचा निर्देशक सर्व नाम आहे आणि दोन्हीचा संबंध दर्शनारा शब्द हा विशेषण आहे तसाच उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा एकाकी न रमते एकटं कुठं करमते का हो बरेच जण म्हणतात महाराज वनाला गेलो तपाला गेलो सगळं एकांतात बसलो पण एकांतामध्ये उपाधी लागते बघाय का कार्याध्यास हा जीव आहे कारणाध्यास हा ईश्वर आहे आणि ब्रह्म उपाधी रहित आहे या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारे कामच करणार म्हणून काका लग्न होईना 46 वर्ष झालं त्यावेळेस एके दिवशी पत्रिका घेऊन माझ्याकडेच आले बाबांची आमची चर्चा चालायची
ज्यावेळेस मणक्याचा त्रास व्हायला तेव्हा लग्न लावून आल्यावर आम्ही दोघं बसलो. पण 100 लोक गोळा झाले आलेश्वर वगैरे ते खेडं बांधणगाव. त्यामुळे महाराजांना एकांतात काही बोलता आलं नाही. मला बरेचसं बोलायचं होतं, ज्या घटना घडली त्याच्यावर बोलायचं. पण थोडक्यात सांकेतिक काकाच्या समोर बोललो आम्ही जे काय बोलायचं ते. पण महाराज म्हणायचे तुम्ही कशाला जाऊ. मला तो होळ्याचे काही लोक होते होळ्याचे. त्यावेळेला महाराज म्हणायचे मला माझं बोलायचंय तुम्ही जा. पण नाविलाज झाला तो का म्हणजे आम्हा एकांताचा आवाज ब्रह्मे ब्रह्मरस शिवसुधा. पण लोक 100 होते, काही नाविलाज झाला आणि शेवटी विषयांतर झालं. पण तरी मोजकामी आंगुळो मंगुळो नंद भाषा बोललोच. तसं पहा शास्त्रामध्ये डोळे 2 बघतात ते. डोळे 2 आहेत ना, बघतात ते. कान 2 ऐकतात ते. तोंड 2 एकच आहे. ओठ 2 नाही पण तोंड एकच आहे. पण तोंडाचे कुटाने नाही जास्त आहे. काय स्वतःचे करामत नसताना उगाच मॉडिफिकेशन मिळवतं. ही जर एंगेज इन ऍडव्हर्टाइज तो जाहिरात करण्यात गुंग होतो. तोंड एकच आहे, ओठ 2 आहे पण तोंड एक असून कुटाने अनेक आहे. इतरांची निंदा आणि स्वतःचा नसलेला इतिहास सांगत बसतं. तसंच लग्न होईना रात्रभर ओसंडत स्वप्नात त्याचं लग्न झालं. आंदोलन पांघरून टाकाना म्हणून बायको खवळली आणि जे हाणाय गेले ते स्वप्नात लग्न झालं. एका अंगावर झोपलं होतं, कॉटच्या खाली पडलं. महाराज पटकन एक पळत आले आणि मेला असता पलीकडे काढताय. कस काय झालं म्हणला स्वप्नातल्या बायकोनं ढकललं म्हणला. चादरन आतरून पाक का टाकलं नाही. म्हणजे स्वप्नातलीने धक्का दिला तर एवढा पडला. खरखोरचीचं नावच काढायला नको आहे. आणि म्हणून हे घ्यायचे आहे लेखलं. मी निघाले बाहेरला म्हणलं 17 कोलांच्या खातं. पण संतती आणि संपत्ती यासाठी गरज आहे आज्ञांजलीची. चंद्र तेथे चंद्रिका, शंभो तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असणे के जे संसारी असावे ना असुने. याचा अर्थ लग्न करू नये असं नाही, लग्न अवश्य करावं. पण केल्यानंतर त्या प्रकृतीचा उपभोग घेण्यापेक्षा उपयोग करावा. आणि ज्याने हा उपयोग केला त्याला धर्मपत्नी मिळते. त्या धर्मपत्नीचा फायदा काय आहे का. अयोध्येला 3 वेळेला वैकुंठात नेलं होतं. तुम्ही ऐकलं का नाही मला काय कळत नाही. पण चिंतन असं आहे अयोध्येला 3 वेळेला वैकुंठात नेलं. आता जी अयोध्या मोठी बांधणी चालू आहे, मंदिराची उभारणी चालू आहे, काशीला कॉरिडॉर सुरू आहे. एक माणूस जायचं अवघड होतं, आता 1000 माणसं जाऊ शकतात. तसं पूर्वीच्या काळात 3 वेळेला हे अयोध्या वैकुंठाला नेले होते. फॉर एक्झाम्पल उदाहरण पहिलं राजा हरिश्चंद्राने वैकुंठाला अयोध्येला नेलं होतं. पण 7 पुरीतली एक पुरी आहे म्हणून पुन्हा महागारी आणून अयोध्येत ठेवली. 2 नंबरला रुक्मांगद राजानं सुद्धा पुण्याच्या तपाच्या जोरावर, तपाचे सामर्थ्य आपल्या तप सामर्थ्याच्या जोरावर अवचिष्टंतम दशांगुलम तो परमात्मा आकळला गेला आणि संपूर्ण अयोध्या रुक्मांगद राजानं सुद्धा वैकुंठाला नेले होते. देर इज 2 एक्झाम्पल. हे उदाहरण 2 झाले. पहिला हरिश्चंद्र, दुसरा रुक्मांगद आणि तिसरे ज्यांच्यामुळे रामायण घडलं. राम म्हणता रामाची मुलगी मध्ये पैसोडी पदवी घेतली. ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाय कधी ह्याची त्यामध्ये अवघाचे आकार ग्रासेला काळे एकचे निराळे हरीचे नाम. त्या नामाला महत्व देण्यासाठी आपण तिघाचं उदाहरण घेतलं. फक्त 2 झाले, तिसरं नाव राहिलंय.
कोणचा? पहिलं झालं ते हरिश्चंद्राने पुण्याच्या जोरावर हेच अयोध्या वैकुंठाला नेले, पुन्हा जागेवर आणले. 2 नंबर रुक्मांगद राजा त्याने वैकुंठाला नेलं, पुन्हा जागेवर आणले. आणि 3 नंबरला प्रभू रामचंद्र त्याने स्वतः संपूर्ण अयोध्या वशिष्ठ गुरुला विनंती केली, परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्णे सांगेपणे गुरु केला. आणि प्रभू रामचंद्राने सुद्धा वैकुंठाला नेलं. 3दा गेले पण 4 धाम सांगितले. अयोध्या कोणचे? जगन्नाथपुरी, रामेश्वरपुरी, बद्रीनाथपुरी, द्वारकापुरी 4 धाम. आता 7 पुऱ्या पंक्तीतल्या 9 पंक्तीतल्या पुऱ्या नव्हे. मग कोणच्या पुऱ्या? अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, तसंच शिवकांची, विष्णुकांची, मातापूर. याचा अर्थ 7 पुऱ्या सांगितल्या आणि 12 ज्योतिर्लिंग आहे. सौराष्ट्र सोमनाथांचं, श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, उज्जैन्या महाकालम, ओंकार ममलेश्वरम, परंजा वैद्यनाथंच, डाकिन्याम भीमाशंकरम, सेतु वंदेतु रामेशम, नागेशम दारुकावने, वाराणस्यातु विश्वेशम, त्र्यंबकम गौतमी तटे, हिमालय तु केदारम, कृष्णेश्वरम चे शिवालय, यतानि ज्योतिर्लिंगानि, सायं प्रातपठ्ये नर, सप्त जन्म कृत पापम स्मरणे विनश्यति. या 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण केलं 7 जन्माचं पाप जातं. आता एका जन्मातच गटुडं झालं. सत्य होऊ देना, परमार्थ होऊ देना, दानधर्म करेना, परमार्थाला घरचेला अडवतोय. कसा उद्धार व्हायचा? पण ज्ञानदेव म्हणे तरलो आता उतरलो गुरुकृपे. ऐका, 4 वेद आपली सेवा करतात. अवघाच्या आकारावरून सांगतोय 4 वेद आपली सेवा करतात. हा म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. उगा जाता जाता वेदात काय कळावं म्हणून सोपं. हा ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्वर्ण. यजुर्वेद कानातून सेवा करतो कीर्तन ऐकताना. ऋग्वेद डोळ्यातून सेवा करतो. सामवेद गायन करणाऱ्यांच्या मुखातून. त्रिताल, एकताल, एक सारे 3 मात्रा गिळायच्या. पक्वाचा तसंच आहे. आणि सारे गम पदने सप्त धातू चालय करू. निसारे रिसम गम प वगैरे करत चालायचंय. निशात शरद गांधार भैरवी वादी संवादी करत चालायचंय. एवढं सोपं नाही. नाद ब्रह्म साक्षात्कार. कवी म्हणतात, कोहे काहू में मगन, कोहे काहू में मगन, जासे लागे लगन वही उसी में मगन. अपने अपने तान में चिड़िया मस्तान है. परवा झाले ना 7 दिवस नारदे कीर्तन. त्यामुळे तुकडोजी असतील, मीराबाई असतील, जनाबाई असतील, जे काही तुळशीदास जे असतील, संस्कृताने संपूर्ण हिंदीमध्ये प्रमाणे घ्यायचे. त्याला म्हणायचं नारदी कीर्तन. नारद स्वामीने सुद्धा राजा दक्षाला पहिला ब्रह्मदेवाच्या 10 मानस पुत्रातला दक्ष प्रजापती होता. ब्रह्मा आणि दक्ष राजा महादेवाचा सासरा. म्हणून आपल्या महादेव गणपतीची स्थापना आहे. शिव महादेवाचे पिंड आहे. पुढे दत्त माऊली पलीकडच्या बाजूला आहे. पुंडाने प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा आहे. शिव परमात्मा आहे. नंदीची स्थापना आहे. आणि असं करत करत विठ्ठल रुक्मिणी सहित दत्तात आराधना आहे. 5 मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा आहे. 17वा वर्धापन दिन आपला आहे. महाराजांचे साक्ष आपल्या अंतःकरणात बसून आहे. रामानंद सरस्वतीजी आणि शिवचरणय्या हे जीवाला शिव करतात. कल्पना विद्या देणे झाला जीव, माया उपादे शिव बोले येते. का सांगायचं? ह्याचं चिंतन अवघाचे आकार ग्रासीला काळे. 4 वेद आपली सेवा करतात. ऋग्वेद डोळ्यातून सेवा करतो. सामवेद तोंडातून सेवा करतो. अथर्ववेद नाकातून सेवा करतो. यजुर्वेद कानातून सेवा करतो. 4 वेद झाले. आता 6 शास्त्राचे कर्ते आहे का? कर्ममीमांसा नावाचं शास्त्र जैमिनीनं लिहिलं. उत्तर मीमांसा नावाचं शास्त्र वेदव्यासाने लिहिलं. व्यासविशेषम जगत सर्व. किंवा व्यास नारायण वगैरे व्यास आणि मुद्रा व्यास कथा व्यास रामायण म्हणतात. असो तसंच वैशेषिक नावाचं शास्त्र कनादाने लिहिलं. त्याच रीतीनं सांख्यशास्त्र कपिल मुनीने लिहिलं. न्यायशास्त्र गौतमाने लिहिलं. योगशास्त्र पातंजलीने लिहिलं. हे सगळे अभ्यास करावे लागतात. प्रत्येक वेदाचे शास्त्राचे गर्ते तेने मुक्तेचार्य सांगलेल्या. पण कधी देवाच्या दारात
माणसाच्या दारात नाही, देवाच्या दारात. म्हणजे तुमचे आमचे 1,43,000 वर्ष व्हावे तेव्हा कुठं देवाचा क्षण कळतोय. मग देवाच्या दारात जाण्यासाठी अनंत युगानुयुग आपण परमार्थ करावा. म्हणून तुकोबराय म्हणून गेले, अवघाचे आकार ग्रासेल आकारे राहिले काय शिल्लक, एकच निराळे हरीचे नाम. पण ते नाम कंठात साठवावं, पोटामध्ये स्थिर करावं. म्हणून अवघाच्या दुसऱ्याच्या धरणी राहिले अविनाश पंथी, 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 धरणी चरणात एकूण 4 चरण आहेत. 4 देहाचे 4 चरण आहेत. जागृत अवस्था अर्थात स्थूल देह 3.5 आताचा आहे. हैला मोरे महाराज, तुम्ही जुने जोमदार म्हणून तुमच्या पुढे काळा साऊंड आहे. आकाश तत्वाचा रंग काळा आहे, पृथ्वीचा रंग पिवळा आहे, पाण्याचा रंग पांढरा आहे, अग्नीचा रंग लाल आहे, वाऱ्याचा रंग सावळा आहे, पण आकाशाचा रंग काळा आहे. म्हणून तुमच्या पुढे साऊंड सुद्धा काळा आहे. पंचमहाभूताचा लय करावा लागतो. आता ऐका, महादेवाचे सासरे ज्यांना 60 मुलं होती म्हणजे कन्या, त्या 60 कन्यातल्या 27 दिल्या चंद्राला. चंद्राला कळा किती आहे, चंद्राला नक्षत्र किती आहे, 27. आणि पौर्णिमेचा चंद्र पूर्णावस्थेचा असतो. म्हणून त्या दिवशी 27 जणी एकत्रित चंद्राजवळ नांदतात. ते चंद्राचं चैतन्य म्हणजे प्रकाश ज्या वेळेला शिंपल्यात पडतो पौर्णिमेच्या, तेव्हा रत्न तयार होतं. म्हणून 27 बायका चंद्राच्या म्हणजे हे नक्षत्र आहे. सूर्याला 12 कळा म्हणजे सूर्याच्या 12 बायका आहेत. सूर्याचं तेज आणि सौंदर्य प्रकाश हे त्याचं चैतन्य आहे. सूर्याचं फुलाचा सुगंध हे त्याचं सौंदर्य चैतन्य आहे. आणि माणसाचं परमार्थ हे सौंदर्य आहे. इथं आलेले जेवढे श्रोते आहेत, आत बसलेले असतील ना, पंक्तीसाठी वाट बघितलेले बसलेले असतील, सगळेच उतरून जाणार आहेत. का तर कमीत कमी ऐकण्यासाठी असो ना महाप्रसादासाठी असो, डोंगर चढला की उद्धारच आहे, काय बिघडत नाही. पाठीमागं बाबांचा मिळालेला आशीर्वाद आणि आताही महाराजांचा, शिवशरण या महाराजांचा मिळणारा आशीर्वाद, मुने जुने तपकेरे महाराजांचा आशीर्वाद, याचा अर्थ आशीर्वाद बाबांचा आपल्या हृदयात बसून आहे. 3.5 हाताचा देह स्थूल देह, त्याला 3.5 एकर जमीन म्हणतात. या 3.5 एकर जमिनीला काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या 6 जणांनी कुळ लावलेला आहे. या कुळातून जमीन सोडवण्यासाठी गीतेचा श्लोक आहे, तत्वे प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानेन तत्त्वदर्शनः
म्हणजे गुरुला शरण जाऊ. वकील आहे वकील, सदावर त्याच केवळ नव्ह, हा वकील आहे. सद्गुरू गुरु हे वकील आहे. जीवनाच्या कोर्टात या आणि सद्गुरू न्यायाधीशाकडून असा निकाल घ्या कोणचा, खाली करा घर भाड्याचे, नोटीस आली घर मालकाची, दुंड झाला तुझा दरबार. 3.5 हाताचा तुला दे, सूक्ष्म दे अंगठ्या एवढा आहे, कारण दे अर्थ अंगठा आहे आणि महाकारण मसुरा एवढा आहे. त्या महाकारणाच्या पलीकडे तुकोबराई सांगतात, तिळा एवढे बिंदुले तेने त्रिभुवन कोण दाटले. ऐका द्रष्टा, दक्ष प्रजापती महादेवाचे सासरे, 60 मुलीपैकी 7वी मुलगी या दक्षानं महादेवाला दिले. लंकेचे पार्वती करणे हे वाक्प्रचार आहे का. रुद्राक्षाच्या माळा भस्माला ओभाळी, हेचे चंद्रमौळी दे मद. स्मशान वासात राहायचं कैलास राणा शिवचंद्रमौळी फलिंद्र मुकुटी झाली, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझे शंभो मधुरवंतारी. असे 60वे पार्वती महादेवाच्या गळ्यात. तिथं काय बिब फुलं जुबर कापसा बोरमाळ एक गाणी महबूबा चप्पल हार खेटरा. फक्त रुद्राक्षाच्या महाळात पांढरे विभूती धारण करायची. 36 जागी लावावी नियम ऐकायचा. गुरु आलेले जंगमाची सेवा दे मज देवा, जन्मोजन्मी लागू पुरता उतारा ऑनलाईनचा. या दक्षानं 60वे महादेवाला दिली. त्या दक्षानं महादेवाची निंदा केली. पार्वतीनं बापाच्या घरी यज्ञाला गेले, देह होमात टाकला. महादेवाने जाता पडले, वीरभद्राचा जन्म झाला आणि वीरभद्राने दक्षाचं शिर कापलं. एका मेंढ्यानं देवळात बसून सेवा केली. आपल्याला कळू न कळू आला तरी मेंढ्यासारखा उद्धार आहे बरं का. आणि म्हणून त्या मेंढ्यानं तप केलं देवळात बसून, त्याचं शिर कापलं, दक्षाला लावलं. मेंढ्याचा दक्षाचा उद्धार झाला. अगोदर ब्रह्मदेवाच्या 10 मानस पुत्रापैकी एक ब्रह्मदेव म्हणजे दक्ष प्रजापती, त्यानं 10,000 मुलाला जन्म दिला. कशासाठी, सृष्टीचं क्रमण चालावं. 10,000 मुलाला जन्म दिला. एके दिवशी मन हा नारद आहे, पंचतत्वाचा विना गुरु विना तो वाचना. नारद स्वामी आले, त्या मुलाला एकांतात नेलं. काका असा अध्यात्म सांगितलं. पोरं म्हणले लग्न नको रे बाबा. त्या 10,000 मुलांनी दक्षाचा त्याग केला, वनात निघून गेले. दक्षाला राग आला. ब्रह्मदेवाला विचारलं, अजून एकदा मुलं मला तयार करायचे का, सृष्टीचा क्रम चालवायचा आहे. मग ब्रह्मदेवाची परवानगी घेतली आणि मग 6,000 मुलाला त्यानं जन्म दिला. स्वर लक्षात आहे, समोर घ्या. 6,000 मुलाला जन्म दिला. 6,000 मुलं जन्मून तरुण झाले की नारद स्वामी म्हणले, बरं झालं आपल्या ताब्यात आहे. पहिला 10,000 जणांचा उद्धार केला दक्षाच्या, आता या 6,000 जणांना उपदेश करू. अधिकार तैसा करू उपदेश, साहेब अधिकार तैसा अविनाश कंठी जीवन हे पोटी. 7वेने देवाचं नाम अविनाश या बोलूया आणि लावी मनापिसे गोविंदाचे ईश्वरत्व
हीच शक्ती अशी आहे की ती अविनाश आहे. आणि तो मी आम्ही उपजली या बालकाशी नाव नाही तयासी बोललेल्या नावेशी ओदेत होती. 6000 मुलं झाली, त्यालाही नारदाने घातलं आणि परंपरा त्याचे कुळ सुद्धा 10,000 जणांचा उद्धार केला ना, संन्यासाला लावलं. तसाच उपदेश केला. 6000 मुलं पण वनात निघून. आता हे दुसऱ्यांदा झालं. दक्षाला राग आला आणि नारदाला शाप दिला दक्षानं. का? एक क्षणभर सुद्धा कुठं तू गपचेप राहणार नाही. नारद म्हणलं क्षण साधा नाही बाळा, 1,43,000 वर्ष व्हावी आमचे, तेव्हा देवाचा एक क्षण आहे. माणसाचं म्हणलं का देवाचे द्वारे उभा क्षणद्वारे, माणसाचा द्वारे म्हणलं नाही, देवाच्या द्वारे. म्हणजे 1,43,000 वर्ष आपले व्हावे तेव्हा हा एक क्षण देवाचा होतो. आणि म्हणून हरिमुखे गाता हरपदे चिंता त्या नाही मारुता जन्म घेणे. त्या दक्षानं नारदाला शाप दिला, एक क्षणभर सुद्धा तो एका जागी राहणार नाही. तसाच सुखे करे तो कीर्तन भय विसरले मन. मन हा चोकर आहे. मन म्हणावं करतो मध्याजी माम नमस्करो किंवा करुणिया शुद्ध मन नारायण स्मरावा तरीचा हा तरेजे शिंदो बाबा बंद तोडूनिया. म्हणून मनेरे काय आहे आपलं सुद्धा मन आहे. हे मन चंचल आहे. या मनाची व्याख्या आहे का? संकल्प विकल्प करणाऱ्या वृत्तीला मन असं म्हणावं, निश्चय करणाऱ्या वृत्तीला बुद्धी असं म्हणावं म्हणजे बोधव्य, चिंतन करणाऱ्या वृत्तीला चित्त असं म्हणावं आणि अहंकर्तृत्व करणाऱ्या वृत्तीला अहंकार म्हणावा. आणि अंतःकरणाचा द्रष्टा परमात्मा आहे एवढं ज्याला कळलं तोच खरा भक्त म्हणावा. म्हणून भक्त देवाला आपलंस करतात. भक्त ऐसे जाना देहाचा विसर पारी मज. ज्याने भक्तीनं देवाचा देहाचा विसर पाडला त्याला भक्त असं म्हणतात. आणि ज्याने पापाचरण देवाचा विसर पाडला त्याला भोगे म्हणतात. म्हणून नारदाला शाप दक्षानं दिला. पहिले 10,000 आता 6,000 सगळ्यांना तो अडचणीत आणलं. नारदा तुला शाप आहे. नारद म्हणला दक्षा दे पण मी तो द्वारके राहे वर्षानुवर्षी सत्संगाचे शाप न बाधे. हेच नारद महाराज द्वारकेमध्ये येतात आणि कीर्तन करतात अर्थात सेवा करतात. आणि त्याचा फायदा काय? कीर्तनात आज सुद्धा आपलं मन समरस करणं म्हणजे नारदच कीर्तन ऐकतात. म्हणून ज्याने मन समर्पण केलं त्याचं मन शुद्ध होतं. एक साधू महाराज गावातून चालले, जाता जाता सभागृह सभा मंडपामध्ये बसलेले काही गोलाकार चक्र घालून बसलेले घेऊन या चक्र गदा हाचे धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी गुरुजनाचे समारे. हे देवाचं काम आहे. कोणचं? परित्राणाय साधूनां विनाशायचे दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणून साधू महाराज गावातून चालले. एक जण ओरडलं राजा मेला. ऐकू येतं ना पलीकड? एक जण ओरडलं राजा मेला. महाराज म्हणले तिकडलं व्यवस्थित चालेल, काशी कॉरिडॉर आहे, अयोध्येचं मंदिर बांधणी चालू आहे, कसं काय राजा मेला? नाही म्हणले आमच्या गावातला मेला. कुठला राजा मेला? आमच्या गावातला मेला. पत्त्याचा गाव आहे. त्या पत्त्याच्या गावात सुद्धा काळ्या 2 प्रकार आहेत, किल्लावर इस्पित. तर म्हणतात तुम्हाला कसं काय माहित आहे? खेळणाऱ्याच्या जवळून जायचा नाद आहे. खेळायचा छंद नाही पण खेळणाऱ्याच्या जवळून जायचा नाद आहे. का? कोण जिंकलं? टाटा IPL. मुंबई बाहेर पडाले, चेन्नई बाहेर पडाले, पण बाकीचे गुजरात पासून पुढे चालले. म्हणून हार्दिक पांड्या गाजायला तसा या जवळून जावं काय बिघडत आहे म्हणून आम्ही जवळून चाललो. त्या काळ्या 2 आहेत, किल्लावर आणि इस्पेट. लाल मध्ये 2 आहेत, बदाम आणि चौकट. काळ्या 2 आणि लाल मध्ये 2. तेरचोक 52 आणि 52 मध्ये स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. अध्यात्मातून तुम्हाला हसवत सांगतोय. कारण मुकुंद महाराजांचं म्हणणं होतं अवघड असू द्या सिद्धांत असू द्या
पण थोडस सोप्यात कळव. 5वा अध्याय शक्यता सांगण्यामुळं हाय व्हॉट्सअप ग्रुपला, फेसबुक ग्रुपला, युट्यूबला सगळीकडे सेवा आहे, पण त्याच्यामुळं सोप्यात सांगायची सवय. साधूबाराज गावातून चाललंय, खेळणारा म्हणला राजा मेला. महाराज म्हणले कसा मेला? गावातला मेला म्हणले, पण त्याच्या गावातला कस काय मेला? तिरीनं मारला म्हणले, तिरीनं मारला. ते चोक बावस आणि त्याच्या 4 जोकर म्हणून 56 भाषेचा केलासे गौरव. ऐका आता, 18 पद्म वानर म्हणजे आपल्या शरीरातले स्पंदन आहे. वानर म्हणजे बाहेरलं नाही, हे मन ऐका, हे अविद्या हे जगाला उत्पन्न करते. म्हणलं नाही का? आजच्या कीर्तनाचा अनुबंध चतुष्टय आहे. विशेष संबंध प्रयोजन अधिकार अभंगाचा सुटावा कीर्तनकाराला नियम आहे. ज्या ज्ञानाने ग्रंथात प्रवेश होतो त्याला अनुबंध म्हणतात. अनुबंधात 4 मार्ग, विशेष संबंध प्रयोजन अधिकार म्हणून 13-52 अध्यात्म आहे. 56 भाषेचा केलासे गौरव म्हणजे 52 केलावर इसमे बदाम चौकट 13-52 आणि 4 जोकर घातलेले म्हणून 56 भाषेचा केलासे गौरव. आणि 56 कोटी रेल आणि 72 कोटी गोळागोळ. ऐका, रजोगुणापासून आपल्या शरीरात 15 तत्व आहे. कोणचे कोणचे? 5 ज्ञानेंद्रिय, श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण. 5 कर्मेंद्रिय, तोंड, हात, पाय, शेषनाग, 10. 5 तन्मात्रा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. रजोगुणाचे 15 तत्व. आता अंतःकरण पंचकाचे सुद्धा 5 तत्व आहेत. मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण. आणि तसंच हे सत्वगुणाचे. आणि तमोगुणापासून पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश. 5 पंचवीस. या 25मध्ये 3 मिसळले, मन, बुद्धी, चित्त. 25 आणि 30 28. कार्य पुण्या मात्रासे उभा केलेले करासे योगे झाले 28. अजून एक आनंद सेवायच योगी 28 विठेवरे उभा. म्हणून आम्हाला काय करायचं? या 28 आणि 36 तत्वाचा मूळ आहे. 72 तत्वाला चालवणार धरुणे राहिलो अविनाश कंटे जीवन एकोटे साठविले. पण दृष्टांत दिला तुकोबराने 3ऱ्या चरणात. शरीर संपत्ती मग जलभात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. शरीर संपत्ती मग जलभात. शरीर संपत्ती मग जलभात. शरीर संपत्ती मग जलभात. शरीर संपत्ती मग जलभात. शरीर संपत्ती Hare